नमस्कार रसिक हो. मी रेखा पैजल. मी आपल्यासाठी माझं एक छोटंसं ललित वाचते आहे. ललित म्हणजे हा माझ्या बाबतीत घडलेलाच एक प्रसंग. वेळ दुपारची होती, अगदी टळटळीत दुपार. मी जेवण करून बाहेर डोकावले आणि त्याच वेळी ती आली, उन्हाची चटचट पावलं उचलत. कडेवर 3-4 वर्षांचं बारकसं लेकरू, डोक्यावर कापड झाकलेली दुरडी. मला पाहून ती फाटकापाशी आली. माये, भाकर तुकड्या द्यावं, लई भूक लागली. मी तिचं निरीक्षण करत होते. मुलगी दिसायला चांगली तरतरीत होती आणि चांगल्या घराची पण वाटत होती. पण चेहरा मात्र उतरलेला होता, थकलेला होता. कडेवरचं पोर उन्हानं आणि भुकेनं कासावीस झालेलं होतं. त्याचे अश्रू गालावरच्या मातीत उमटले होते. तिचे उन्हात भाजणारे पाय बघून माझेच पाय भाजल्यासारखे मला वाटू लागले. ये आत ये, सावलीत बस जरा. ती घराच्या सावलीत बसली, विसावली. डोक्यावरचं डालगं तिनं बाजूला ठेवलं. माय, लई तहान लागली व, पाणी बी द्या ना जरासं. मी तांब्यात पाणी आणलं. तिनं तांब्या ओठांना लावला तर लेकरू तांब्याला झटू लागलं. बरं बाबा, तू बी पी आधी. पाणी पिऊन तिची तलखी थोडी कमी झाली. कोठून आलीस ग? पिंपळखेड. इथून 10 कोसावर हाय. चांगल्या घरची दिसतेस. हो आहे की. 2 एकर शेती हाय. काय? 2 एकर शेती? आणि मग हे असं मागाणं कशाला? आता काय करावं माय? 2 साल झालं पाऊस नाही पडला, औंदा बी नाही पडला. साऱ्या गावचं पाणी आटलं बघा. एक बी बोरिंग चालू नाही. समदं गाव उठून पाखरावानी इथं तुमच्या गावी आलंय. काय सगळं गाव? होय, 50-50 घरं आहे ती. अगं मग राहायला कुठे आहात तुम्ही? ते स्टेशन रोडला नाही का वडा पिंपळाची झाडं, तिथंच बांबू टाकून आडूसा केला आहे. समधी घरं ओस पडली, घरातले डब्बे ओस पडले आणि म्हणून ही भीक मागायची. आणि ती ठेचकाळली. वय, भीकच की गं, भीक मागायची वेळ आली. माझ्या डोळ्यासमोर आमच्या शहरातला दुष्काळ आला. 3 वर्षापासून पाऊस नसल्यानं 20-25 दिवसांनी येणारं नळाचं पाणी आठवलं. 5 मिनिटात पाणी सोडून देणारे बोर आठवले. आणि आमचा त्रागा, अंगण धुवायला पाणी मिळत नाही, बादलीवर पाणी आंघोळीला मिळत नाही म्हणून वैताग. तेवढ्यात तिचं पोर कुरकुरलं. माय, भूक लागली. मी विचारातून भानावर आले. थांब, देते मी तुला पोळी. मी घरात आले, डबा उघडला आणि कपाळाला हात लावला. फक्त 1 पोळी आणि वरती अर्धा मुर्धा तुकडा. मी पोळी आणि लोणचं घेऊन बाहेर आले. अगं, आज की नाही एवढंच आहे. मला अपराधी वाटत होतं. असू द्यावं माय. तिनं पोळी हातात घेतली आणि पोर तर तुटून पडू लागलं. माय, मला पोळी, माय, मला पोळी हाय. घे बाबा, तू खाय. तिनं पोळीचा अर्धा तुकडा त्याला दिला आणि भुकेजल्या पोरानं घाईघाईनं तुकडा खाऊन टाकला. तीही खात होती. माय, आणखीन दे ना व. तिनं आपल्यातला चतकोर त्याला दिला आणि आता मात्र तीही घाईनं खाऊ लागली. कुठं पोर पुन्हा मागतं की काय? आणि आता पोराची भूक मात्र खवळली. माय, मला आणखीन हवं, माय, माय, आणखीन हवं. ती आधी रडवेली झाली आणि मग संतापली. तिनं पोराला 2-3 रट्टे ठेवून दिले. पोर हेलपाटलं आणि तेवढ्यात तिनं उरलेली पोळी स्वतःच्या तोंडात अक्षरशः कोंबली. पोरगं रडू लागलं. आता मात्र मला राग आला. अगं, आई आहेस की कोण आहेस तू? आपण भूक आवरू शकतो, पण लहान मूल नाही आवरू शकत, मी रागानं म्हणाले. आता मात्र तिच्या डोळ्यातनं पाणी ओघळलं. माये, माये, आईच आहे गं मी, आईच आहे. हे बघ. एवढ्या वेळ झाकून ठेवलेल्या डालग्यावरचं कापड तिनं बाजूला सारलं. आत 12-13 दिवसांचं बाळ झोपलेलं. मी अवाक झाले.
माय माय वल्ली बाळंतीण हाय मी. सासर माहेर समदेच दुष्काळानं परागंदा झाले. मी भाकर खाल्ली तरच मला पाना फुटल नवं आणि ह्या तान्याला दूध मिळेल म्हणून पोराशी भांडून भाकरी खाल्ली. वल्ली बाळंतीण. अगो, पण मग तू माहेरी का नाही गेलीस एवढ्या उन्हातानाची? सासर माहेर समदे परागंदा झाले व. बस आता या भुईची कूस आहे आणि तुझ्यासारखी धर्माची माय आहे. मी कळवळून आले. हे बघ, हे बघ, बस जराशी हं. तुझ्यासाठी मी भाकरी टाकते आणि ऐक, अगदी पोटभर त्यालाही खाऊ घाल. माझ्या धर्माच्या पोरीची भूक मला भागवायची होती. तिची आई मी झालेलीच होते.